51 ते 99 पर्यंतच्या संख्या वाचन करण्यासाठी कृतीयुक्त अध्यापन पद्धती वापरणार आहोत। यामध्ये विद्यार्थी स्वतः कृती करत असल्यामुळे त्यांचे अवधान केंद्रित होते। तसेच वस्तू हाताळण्यास मिळाल्यामुळे गणितातील विविध संकल्पना स्पष्ट होतात। आपण पताकांच्या सहाय्याने दशकांची ओळख कशी करून घ्यायची हे पाहूया। वर्ग सजावट करताना पताका तयार करणे, त्या जोडणे यात विद्यार्थी सहभागी होतात। एक एक पताका चिटकवून अशी एका धाग्याला 10 पताका जर जोडल्या तर त्याच्यापासून एक दशक पूर्ण होतो। तर मी पताकांच्या 5 दशक माळा तयार करून घेतल्या आहेत। ही एक दशक माळ आहे, ही एक दशक, त्याच्या पुढे मी तयार केलेली ही दुसरी दशक, आणि ती तिसरी दशक म्हणजे 30, हे 4 दशक, चौथी दशक म्हणून हे 4 दशक, आणि ही अशा पद्धतीने ह्या 5 दशक माळा तयार झालेल्या आहेत। त्या पुढील माळा आपण विद्यार्थ्याकडून तयार करून घेऊ। आपण 50 ते 60 दशकांची माळ तयार करणार आहोत। त्यावरून आपण स्थानिक किंमत माळ तयार करता करता कशी बघायची ते बघणार आहोत। बघा, आपण आधीच 5 दशकापर्यंतची माळ तयार केली आहे। त्यात एक पताका जोडला की 5 दशक 1 एकक 51, 5 दशक 2 एकक 52, 5 दशक 3 एकक 53, 5 दशक 4 एकक 54, 5 दशक 5 एकक 55, 5 दशक 6 एकक 56, 5 दशक 7 एकक 57, 5 दशक 8 एकक 58, 5 दशक 9 एकक 59, 6 दशक 0 एकक 60। अशा पद्धतीने आपण 6व्या दशकाची माळ तयार केली आहे। समजलं का? आपण दशक माळेच्या पद्धतीने स्थान आणि स्थानिक किंमत शिकू शकतो। दशका माळमध्ये किती पताका आहेत रे? 10, बरोबर ना? म्हणजे 10 पताकांची एक माळ झाली, म्हणजे त्याचा एक दशक झाला। आत्ताच आपण मुलांनी केलेली कृती पाहिली। अशा प्रकारे कौशल्यपूर्ण पद्धतीने पताकांचा वापर करून दशक एकक स्वरूपात संख्यांचे वाचन करू शकतो। यानंतर आपण अजून एका गमतीशीर पद्धतीने संख्यांचं वाचन कसे करणार ते बघणार आहोत। हा आपल्या गणित पेटीमधील दशमान परिमाणे हा बोर्ड संख्येच्या वाचनासाठी उपयोगात आणू शकतो। या साहित्यामध्ये एकक, दशक, शतक, हजार अशा पद्धतीने 10 अब्जपर्यंत संख्या वाचनासाठी दिलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये आपण वाचन करू शकतो। यातून 2 अंकी संख्येचा वाचन बघूया। ही कृती घेताना शिक्षकांनी कोणत्याही 2 अंकी संख्या घ्यावी, ती संख्या दशमान परिमाणाच्या बोर्डवर दाखवावी। विद्यार्थ्यांना वाचण्यास सांगून त्या 10 रुपयाच्या व 1 रुपयाच्या नोटांच्या स्वरूपात दाखवण्यास सांगावे। जसे मी 68 ही संख्या इथे घेतलेली आहे। विद्यार्थी ही 68 ही संख्या वाचतील। जसे की 8 एकक आणि 6 दशक अशी मिळून 68 ही संख्या वाचतील। आणि मग दुसरा विद्यार्थी 6 दशक म्हणजे 10 रुपयांच्या 6 नोटा व 8 एकक म्हणजे 1 रुपयांच्या 8 नोटा अशा पद्धतीने दाखवेल। अशा पद्धतीने कृतीयुक्त अध्यापनातून संख्या वाचन अधिक मनोरंजक पद्धतीने करू शकतो। धन्यवाद।